बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज भाग दुसरा. चारच्या चहाची बेल वाजली. काहींच्या खोल्या तळमजल्यावर होत्या, तर ज्यांना वर चढता येत होतं त्यांच्या खोल्या वर होत्या. खालची मंडळी जमा झाली होती. हळूहळू वरचीही मंडळी आली. एवढी गाढ झोप लागली, माई म्हणाल्या. तशाही तुम्ही नेहमीच गाढ झोपता, त्यांची रूम पार्टनर गंगाबाई म्हणाल्या. नेहमी नाहीच झोपत मी, पोथी वाचत राहते. माई. कधी कधी. गरम चहाचा घोट घेत गंगाबाई पुन्हा म्हणाल्या. मला मात्र मुळीच झोप आली नाही. नुसत्या घोरत होत्या तुम्ही. मी घोरतच नाही मुळी. माई चहा संपवत कप खाली ठेवून म्हणाल्या. हे तुम्हाला कसं माहिती? सांगा ना कसं माहिती? हातावर मूठ ठेवीत गंगाबाई म्हणाल्या. माई पटकन आपला रिकामा कप घेऊन उठल्या. बेसिनवर जाऊन विसळला. सर्वांनीच तसं केलं. जागच्या जागेवर कप ठेवले. काही लोक व्हरांड्यात बसले, काही बाहेर मोकळ्या हवेत गेले, कुणी बाहेरच्या लॉनवर निवांत बसले. माई मात्र तिथेच व्हरांड्यात बसल्या. इमारत छान चौकोनी चारही बाजू बांधून काढल्या होत्या. किचनला लागूनच हॉल, त्याला लागून खोल्या. डावीकडे वळलं की प्रशस्त असं ध्यान सभागृह. तिथे टीव्हीची सोय होती. लायब्ररी होती. भिंतीच्या कडेने निरनिराळे सुंदर सोफे होते. भिंतीवर श्री अरविंदो व माताजींची मोठी तस्वीर होती. तिथेच माईकचीही व्यवस्था होती. बरेच कार्यक्रम तिथे व्हायचे. हॉलमधून बाहेर आलं की डावीकडं व्हरांड्यात साईबाबा, गजानन महाराज, श्री दत्तात्रय आणि हनुमानाच्या छोट्या छोट्या मूर्ती होत्या. ज्यांना शिवाच्या दर्शनासाठी डोंगर चढता येत नव्हते त्यांच्यासाठी ही व्यवस्था. तिथून डावीकडे वळलं की खालच्या लोकांचे संडास, बाथरूम आणि किचनला लागूनच बाहेर निघायचा रस्ता. आत सर्व खोल्याला लागून व्हरांडे. व्हरांड्याच्या कडेनं फुलझाडं होती. गोल्डन धुराणांची हिरवी पिवळी बॉर्डर आणि मध्ये हिरवं कंच लॉन. मौशार वेल्वेट सारखं मखमली. आईंनी पारूला ताराला हाताशी घेऊन नागपूरहून येताना मेथीची छान ताजी भाजी आणली होती. ती तोडायला घेतली. मंगलाताई जवळ येऊन उभ्या राहिल्या. ठेंगण्या, गोऱ्या पान, टपोरे डोळे, धारदार नाक असलेल्या मंगलाताई हसायच्याही गोड. पूर्वी प्राथमिक शाळेत शिकवायच्या. बुद्धी आत्ताही तल्लख होती. सर्व श्लोक स्तोत्र मुखपाठ. त्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. आई, केव्हा आल्यात? अतिशय शुद्ध भाषेत मंगलाबाई म्हणाल्या. मघाशी. भाजी छान आहे असं म्हणून मंगलाबाई उभ्या राहिल्या. मग हळूच म्हणाल्या. करू का मदत? करा ना, तेही काय सांगावं लागतं? मंगलाबाई तिथेच बाजूला बसल्या. मेथीचं एक एक पान तोडू लागल्या. ताराने तोडलेल्या पानांकडे बघत म्हणाल्या. हे काय, नीट तोडा ना. अशी ही बघा, नुसती पानं तोडायची, दांड्या नकोत. मला नाही आवडत. मंगलाबाई, कोवळ्या दांड्यांना काय होतंय? पण मला नाही ना आवडत. यावरती आई गप्पच होत्या. इथे असणाऱ्या प्रत्येकाची तऱ्हा वेगळी होती. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. काही परिस्थितीनं गांजलेली होती. खूप सोसलेलं भोगलेलं अशी मंडळीही होती. काही फटकळही होती. प्रत्येकाच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे होते. त्यामुळं त्यांनी काही म्हटलं तर फारसं मनावर न घेता गप्प राहणंच आई पसंत करीत. गप्पा करीत करीत भाजी तोडणं चालू होतं. एरवी माई अशा छोट्या छोट्या कामात मदत करायच्या, पण आज त्यांची इच्छाच नव्हती. समोरच्या देवांना त्यांनी मनापासून हात जोडले आणि त्या जिना चढून आपल्या खोलीत गेल्या. त्यांची खोली वर होती. त्यांच्या खोलीचं नाव तापी. सर्वच खोल्यांना नद्यांची नावं दिलेली होती.
गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, तापी, गोदावरी. माई अशा मध्येच उठून गेल्याने गंगाबाईला थोडं वेगळं वाटलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली होती. सांज गडद होत होती. इकडे तिकडे फिरणारे वृद्ध आता स्थिरावले होते. गप्पा थांबल्या होत्या. बऱ्याच जणांना त्यांचा भूतकाळ आठवत होता. नात्यांची ओढ बेचैन करीत होती. हातून सुटून गेलेले अनेक नात्यागोत्यांचे पदर पुन्हा पुन्हा पकडावेसे वाटत होते. का कुणास ठाऊक अनेकांची मनं सैरभैर झाली होती. सीताराम काकांनी बाजूच्या वर्तकांचा हात हाती घेतला. उगीचच, पण का कोण जाणे वर्तकांच्या तेवढ्याशा स्पर्शानेही खूप बरं वाटलं त्यांना. आरतीला चला चला, रवीने सर्वांना आवाज दिला. रवी हा जवळच्या गावातील एक होतकरी तरुण, दणकट प्रकृतीचा, उन्हात तानात काम करून जणू पोलाद झाला होता. रवी जोरात ओरडला, सीताराम काका. सीताराम काकांना ऐकायला कमी यायचं म्हणून. कशाला ओरडतो, मी आणतो त्यांना, वर्तक म्हणाले. पांढरा शर्ट व पॅन्ट घातलेल्या साठीच्या सीताराम काकांना वर्तकाने हातानेच आरतीला चला म्हणून खून केले. मग दोघेही उठले. पांढरा शर्ट व पायजमा घातलेले उंच पुरे व करडे केस असल्या वर्तकांनी सीताराम काकांना हात धरून उठवलं. दोघेही आतल्या व्हरांड्यातील मूर्तीजवळ आले. बाकीची सारी मंडळी आधीच जमलेली होती. बाबा म्हणजे डॉक्टर संजयचे वडील आरतीचं ताट धरून होते. आले का सर्वे, आजूबाजूला बघत बाबा म्हणाले. हो, करा सुरुवात, बाबांच्या बाजूला उभ्या असल्या आई म्हणाल्या. बाबांनी आरतीला सुरुवात केली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आणि मग दुर्गे दुर्घट बारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. ही देवीची आरती झाली. मग विठ्ठलाची, युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुखमाई दिसे दिव्य शोभा. मग त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, ही दत्ताची. आणि शेवटी ओवाळा ओवाळा माझ्या सावळ्या राना, माझ्या सद्गुरू नाना, पंचाही तत्वाच्या ज्योती लावल्या जाना, ही सद्गुरूची आरती झाली. मग कपुरारती, पुष्पांजली आणि शेवटी घ्यावा प्रसाद सद्गुरुनाथा अशी आळवणीही झाली. सर्वांनी आरती घेतली. कुणी रुपया 8 आणे ताटात टाकले. प्रसाद घेतला. माई, एक होऊन जाऊ द्या भजन, बाबा चिरंजीचे दाणे तोंडात टाकत म्हणाले. नाही बाबा, आज इच्छा नाही. म्हणा ना माई, आवाज छान आहे तुमचा, मंगलाबाई म्हणाल्या. त्यांना सर्वच लहान मोठे माई म्हणत. म्हणा न हो, म्हणा न, कशाला मान घेता, गंगाबाई म्हणाल्या. मानाचा प्रश्न नाही, एरवी म्हणतेच न ग मी, पण आज नको, माईने निक्षून सांगितलं. मग बाबांनी सुरुवात केली. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देवा आपुल्या अंतरी. तसे इतरही गुणगुणू लागले. अतिशय खड्या आवाजात आणि सुरात बाबांनी गाणं संपवलं. बाबांचा पहाडी आवाज कोणाच्याही हृदयाचा ठाव घेणारा असा होता. मंगलाबाई, प्रसाद घेतला का, बाबांनी विचारलं. हो, मंगलाबाईंचं गुळमुळीत उत्तर आलं. त्याने मग प्रसादाचे मुठभर चिरंजीचे दाणे मंगलाबाईंच्या हातावर ठेवले. मंगलाबाई खुश झाल्या. सारे गेल्यावर तिथल्या तिथे घुटमळणाऱ्या मंगलाबाई चिरंजीचे दाणे तोंडात टाकत निघत होत्या. मंगलाबाईंना गोड खूप आवडायचं. कुणी जवळपास नाही हे बघून त्या देवासमोरचा प्रसाद पटकन उचलून तोंडात टाकायच्या. रात्रीच्या जेवणात नुसता वरण भात खाऊन माई उठल्या. आज जेवणात सर्वांना लाडू वाढले होते. मंगलाबाईंनी काही क्षणात लाडू संपवला हे बघताच बाई म्हणाल्या. लाडू हवा का मंगलाबाई? मंगलाबाई गप्प होत्या.
वाढा त्यांना, तशाही त्या गोड घाशाच आहेत, पाटकाजी म्हणाल्या. गोड घाशी असले तरी कामाला आळशी नाही हो मी. मंगलाबाईने असं म्हणतात सारे हसायला लागले. हसता काय? मगाशी मेथीची भाजी मी तोडू लागली, स्वतःचं ताट स्वतः उचलते मी. मी जेव्हा शिक्षिका होते ना, तर सगळ्या कामाला बाई होती माझ्याकडे. आपला सुवर्ण भूतकाळ आठवत मंगलाबाई म्हणाल्या. या दिवाळीत ही वृद्धांच्या घरच्या लोकांनी त्यांना घरी नेण्याबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. संजीवनमध्ये मात्र दणक्यात दिवाळी साजरी झाली. डॉक्टर संजयने सर्वांना नवीन कपडे घेतले. गोडधोड झालं. सर्वांनी मिळून लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम साजरा केला. बाहेरून भेटायला येणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. येताना ते मिठाई फळं आणीत. त्यामुळं दिवाळी संपली तरी खाण्यापिण्याची चंगळ मात्र सुरूच होती. दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशाने बाहेरचा परिसर तर उजळून गेला होताच, पण वृद्धांचं अंतरंगही उजळून निघालं होतं. तरीही आत काहीतरी टोचत होतंच. नातेवाईकांची आठवण त्यांना बेचैन करीत होती. माई, काय बिनसलंय? जेवल्या नाहीत नीट? आपल्या अंथरुणावरची चादर झटकत गंगाबाई म्हणाल्या आणि उत्तराच्या अपेक्षेने त्याने झोपलेल्या डोळ्यांवरून आडवा हात घेतल्या माईंकडे बघितलं. माई गप्पच होत्या. काय झालं? बरं नाही का? दूध न घेताच वर आल्या. हे पहा गंगाबाई, मला सुखानं नीट झोपू देणार आहात का? अहो पण चिडताय काय अशा? मी काही म्हटलं का? 4 दिवसांपासून तुमचा मूड गेलाय. भाऊबीजेच्या दिवशी भावाला फोन केला होता ना? मग येतोय का घ्यायला? कॉटवरती मच्छरदाणी बांधता बांधता तिरक्या नजरेने माईंकडे बघत गंगाबाई म्हणाल्या. तो कशाला मला घ्यायला येईल? ओवाळणं तर कधीच सोडलंय. घ्या. पुन्हा चिडलात. खरंच मी का चिडते गंगाबाईवर? पण तिच्या बोलण्यातला तिरकसपणा कळतोय मला. छट, ती तर माझी साधी चौकशी करते. मग माझी अशी चिडचिड का होते? मी कशाला चिडू तिच्यावर? मी माझ्यावरच चिडले. त्याने डोळे उघडून बघितलं. गंगाबाई भिंतीकडे तोंड करून झोपल्या होत्या. मगाशी डोळे पेंगुळे होते, परंतु आता मात्र झोप पार उडाली होती. 4 दिवस झाले डोळ्याला झोप होतीच कुठे. भाऊबीज म्हणून भावाला फोन केला. खरं तर त्याचाच फोन येईल ही अपेक्षा होती, पण त्याचा फोन आला नाही. इथे कार्यक्रम असल्याने दिवस गडबडीतच गेला. संध्याकाळी इथूनच फोन लावला तर नीट बोलला सुद्धा नाही. कशी आहेस निदान एवढं सुद्धा विचारलं नाही. मी त्याला काही मागणार होते काय? पण साधा आपणहून फोन तोही नाही. मी केला तर तुटकं बोलणं. वहिनीबद्दल विचारलं तर कामात आहे म्हणाला. माझ्याशी आपुलकीने 2 शब्द बोलायला या लोकांना वेळ नाही. मध्ये मी गणपतीला गेले होते त्यावेळीस तर चांगला बोलला. आता असं काय झालं एकदम? माईला भरून आलं. तसंही 4 दिवसांसाठी गेलं तर नीटच राहतात सारे. नेहमी करता राहिलो की ब्याद वाटते. हो, ब्यादच. माझी ब्यादच होती त्यांच्या मागे. हेही मध्येच मला सोडून गेले. अर्धवट संसार. त्यांचा पगारही तसा तुटपुंजाच. सुब्बता अशी कधी पाहिलीच नाही. एक मूल होऊन गेलं, पुन्हा झालं नाही. सासूही राग करायची. हेही बोलायचेच याच्यावरून त्याच्यावरून. पण पुढे हळूहळू निवळत गेलं. सासूबाई गेल्या आणि आहे ती परिस्थिती दोघांनीही स्वीकारली. माझा आवाज छान. भजन म्हणायचे. मंदिरात 4 बायकांसोबत जाऊ लागले. भजनं म्हणू लागले. भजनं म्हणता म्हणता तल्लीन होऊ लागले. दुःखाचा विसर पडू लागला. आतल्या आत स्वतःला सावरीत राहिले. वाटायचं नसू देत ना मुलं. ज्यांना आहेत त्यांचेही हाल बघतोच ना. आम्ही दोघं एकमेकांना होतो. आणि
अचानक हे गेले. नोकरी काही सरकारी नव्हतीच. थोडाफार पैसा मिळाला. घरही भाड्याचंच होतं. भाऊ मग मला त्याच्या घरी घेऊन आला. थोडंफार सामान होतं, तेही विकवाक करून टाकलं. भावाकडे गेले पण साऱ्यांना माझी अडगळच वाटायची. काही काम करायला गेलं की राहू द्या म्हणायचे. काही काम नाही म्हणून अंग टाकावं तर झोपल्या वाटतं महाराणी असा शेरा ऐकू यायचा. तसं वर वर पाहिलं तर सगळं ठीक वाटायचं, पण मला सारा जाच वाटायचा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती. आजवर दोघंही गरिबीत राहिलो, पण मनासारखं राहिलो. इथं मात्र फारच उपऱ्यासारखं वाटायचं, पण त्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. हाती पाण्याचा पेला जरी घेतला तरी थरथरायचा हात आणि पाणी झलकायचं. काय वंश, साधं पेलाभर पाणी घेता येत नाही? वहिनी. सर्वांचं चहा पिणं झालं की मी सिंकजवळ कपबशा विसरायला जायचे. राहू द्या राहू द्या, फुटेल कपबशी, आत्ताच घेतल्यात नवीन. वहिनीचं बोलणं कानी यायचं आणि थरथरणारा हात दगा द्यायचाच. सुळकन हातून कप किंवा बशी निसटायची आणि खळकन आवाज. माझ्या हाताची थरथर व उरातील धडधड क्षणात वाढायची आणि मागून शब्द यायचे. झालं, केलात ना सत्यानाश. मी धडपडत मागे फिरायचे. कॉटवर बसून राहायचे. पाठ लागून यायची म्हणून आडवं व्हावं तर वहिनी तिथून मुद्दाम चक्रा मारणार. उठायला जावं तर म्हणणार, झोपा हो झोपा, नाहीतरी आता कामच कोणती आहेत. खाल्ला घाटा अंगी लागणार नाही अशी परिस्थिती. सारखं रडू यायचं. वाटायचं ह्या उतार वयात कुणाच्या दारात पडून राहणं मोठं वाईट. देवही नेत नाही मेला. खरं तर मी एकटीच. मला बहीण भाऊ नाहीत. हा माझा चुलत भाऊ. लहानपणापासून एकत्र राहिलो, वाढलो आणि सख्यापेक्षाही अधिक घट्ट नातं आम्हा बहीण भावनांचं झालं. त्या नात्यात परके पण नव्हता. एकमेकांच्या उपयोगी पडणं, एकमेकांचं करणं हे कर्तव्यच होतं. पण काळानुसार नाती बदलतात हे मानायला आजही माझं मन तयार नाही. पूर्वीची नाते आत्ताही जशीच्या तशी कशी राहतील. या घरात आल्यापासून गाणं गळ्यात अडकलं होतं. कशी म्हणून गाण्याची ओळ ओठावर आली नव्हती. वहिनी छान गायची. तिच्यासमोर माझा आवाज म्हणजे भरजरी शेल्यासमोर चिंधी. माझी चिंधी मी माझ्या आत जपून ठेवली. भजनाच्या वह्या पेटीच्या बुडाशी दडवून ठेवल्या. कधी कधी वाटायचं खरंच आपल्याला आपलं हक्काचं मूल असतं तर. आई म्हणून त्याला काहीतरी आपल्याविषयी प्रेम वाटलं असतं, पण खरंच असं वाटलं असतं का त्याला? मध्ये असंच वर्तमानपत्र वाचताना संजीवन वृद्धाश्रमाबद्दल वाचलं आणि मग ध्यानीमनी नसताना त्या बातमीने मनात आशा पालवली. वाटलं इथं उपऱ्यासारखं जगण्यापेक्षा वृद्धाश्रमामध्ये जावं, समवयस्कांमध्ये उरलेलं आयुष्य घालावं. तब्येतीच्या तक्रारी वाढतच होत्या. डोळ्यांनी कमी दिसत होतं. पाठीचा त्रास होताच. उरातली धडधड अचानक वाढायची. उद्या आपलं आजारपण वाढलं तर इथे कोण करणार? आणि मग मी भावाजवळ विषय काढला. वाह, तिथे राहणं सोपं आहे का? पैसे मोजावे लागतील. माझे पैसे आहेत बँकेत, व्याज मिळतं ना. बघा ना जाऊन, चौकशी करा. वहिनी घाईघाईने म्हणाली. पडत्या फळाची आज्ञा समजून भाऊ लगेच चौकशी करून आला. तशीही मी घरात कुणाला नकोच होते. चल माई, तूही एकदा पाहून घे. पाहण्याची भानगड कशाला, आपण तिथे जाऊच ना. नाही, एकदा बघून घे, आवडलं तर. आश्रितांना आवड निवड नसते. हे ओठाशी आलेले शब्द मी आतल्या आत गिळले. वृद्धाश्रमात गेलो तर तिथे डॉक्टर संजय उगेमुगे बरोबर ब्राह्मणकर साहेबही होते. दोघांनीही काही प्रश्न विचारले व मला ॲडमिशन मिळाली. चल, भाऊ म्हणाला.
नाही, मी थांबते इथंच. अगं पण तुझं सामान पाठवून दे. आहेच काय? 4-2 साड्या, शाल, स्वेटर आणि इतर बघ काय पाठवायचे ते. बरं, म्हणून भाऊ निघाला. मी दारापर्यंत बाहेर आले. वाटलं हा एकदा तरी मागे वळून बघेल, पण नाही बघितलं त्यानं. आत काहीतरी ठसठसत राहिलं माझ्या. मॅडम, या ना आत. मी मागे वळून पाहिलं. उंचीपुरे सावळ्या रंगाचे ब्राह्मणकर साहेब उभे होते. रिटायर्ड झाले आहेत असं सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही. मगाशीच कोणीतरी ते रिटायर्ड झालेत असं म्हणालं, म्हणून माहिती. साहेब, मला मॅडम म्हणू नका. माझं नाव माई. सगळे मला माईच म्हणतात. या माई, या या आत, हसत साहेब म्हणाले. आणि वाटलं रक्ताची नाती दूर झालीत, पण इथे अनेक नाती मला गवसतील, प्रेमाची नाती. आणि खरंच झालं. इथे समवयस्कांमध्ये मी रमले. पण भाऊ मला इथे सोडून गेला तेव्हा त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नव्हतं. ही गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली होती. आणि आता भाऊबीजेला मी फोन केला तर तो नीट बोलला नव्हता. माईना हुंदका अनावर झाला. गंगाबाईंना एकदम जाग आली. माई, काय झालं हो? आणि माई कळवळून एकच वाक्य बोलल्या, गंगाबाई, माझा भाऊ माझ्याशी नीट का बोलला नसेल हो? काही चुकलं का माझं? का त्याची तब्येत चांगली नसेल? गंगाबाई बोलल्या काहीच नाहीत. त्यांनी फक्त माठातलं पाणी घेऊन पेला माईंसमोर धरला आणि त्यांच्या पाठीवर माईनं हात फिरवला. मंगलाबाई ही मुलांची वाट बघत, त्यांच्या फोनची वाट बघत, फोनची रिंग वाजली की म्हणायच्या, बघा बघा, माझ्या मुलाचा फोन असेल. अलीकडे मंगलाबाईंना मात्र अधूनमधून विस्मरण व्हायला लागलं होतं. रोज किंवा नेहमी येणाऱ्या व्यक्तीलाही त्या म्हणत, आपण कोण? कुठून आलात? समोरची व्यक्ती हसायची, म्हणायची, काय मंगलाबाई, मला ओळखलं नाहीत? अरे हो, विसरलेच. तुम्ही ब्राह्मणकर साहेब ना? मंगलाबाई, म्हणा ना गाणं किंवा काहीतरी. स्तोत्र म्हणू की रामरक्षा? संध्याकाळ झाली, रामरक्षाच म्हणा. असं म्हटलं की मंगलाबाईंची शुद्ध भाषेत संस्कृत रामरक्षा सुरू व्हायची. नुसतं ऐकत राहावं असा सुरेल गळा होता त्यांचा. आज एक नवीन एंट्री झाली होती. त्या आजी आल्या तेव्हा सगळे वृद्ध खाली जमले होते. आजी नजर खाली टाकून जराशा अडखळतच गेटमधून आत आल्या. मनात बरेच प्रश्न चालत होते. कसं असेल इथलं आयुष्य? मला सारे समजावून घेतील ना? आजी आत आल्या तशा इथल्या आई शांताबाई समोर झाल्या. आजींचा हात हाती घेतला, म्हणाल्या, या. तशी आजी भारावून गेली. आजीच्या मागून 2 मुली येत होत्या. आपण? आईने त्यांना विचारलं. ही आमची आई. का घरी जागा नाही? मुली गप्पच. मी म्हणते तुमच्या घरी जागा नाही? आई प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाल्या. पण आमच्या सासरी कसं ठेवायचं? सासरचे लोक काय म्हणतील? मोठी मुलगी म्हणाली. आणि माझी परिस्थिती फाटकी आहे, मी नाही ठेवू शकत. आणि तसं डॉक्टर साहेबांशी बोलणं झालंय. एक प्रकारे आमची मुलाखतच घेतली ना त्यांनी. पण आपण कोण? लहान मुलगी म्हणाली. मी डॉक्टर संजयची आई. इथली व्यवस्था बघते मीच. आडनाव काय आजींचं? पांडे. मुलगा नाही? नाही. या या आजी. बरं आम्ही चलू? मुली म्हणाल्या. निघाल्यात? आल्याच आहात तर आत या. तुमची आई राहणार ते ठिकाण बघा, त्यांची खोली बघा, चहा घ्या. नको नको, चहा नको आम्हाला.
आई हसल्या आणि म्हणाल्या, का इथला चहा चालत नाही? ह्या शांताबाई काय मनकवड्या आहेत की काय? मोठी मुलगी मनाशीच म्हणाली. नाहीच घेणार इथला चहा. माहीत नाही कोण करतंय, काय करतं, त्यांची जात कुठली, पात कुठली. लहान मुलगी मनाशीच म्हणाली. इथे स्वच्छता पाळली जाते आणि जातीपातीचं म्हणाल ना तर ती आम्ही पाळत नाही. आम्ही एकच जात पाळतो, माणुसकीची. आई शांतपणे म्हणाल्या. अहो पण मी कुठे काय म्हटलं? चाचरत आजींची लहान मुलगी म्हणाली. म्हणायला कशाला हवं, चेहरे वाचता येतात ना आम्हाला. हसत आई म्हणाल्या, या या ना. अहो नका घेऊ चहा, आत तर या. खांद्यावरचा पदर नीट करीत आई आत वळल्या. आई पाठोपाठ पांडे आजीच्या मागून मुली आत आल्या. हं आजी, ही तुमची खोली, हा बेड. चांगली मोठी खोली आहे नाही? खोली नाही, हॉल आहे हा, 4 बेडचा. सध्या दोघी गावाला गेले आहेत, एक बाहेर बसलेली आहे, शांताबाई सांगत होत्या. पण त्या सगळ्या आमच्या आईशी नीट वागतील ना? एक मुलगी म्हणाली. आमची आई खूप चांगल्या वातावरणात राहिली आहे. मग आपल्या घराचा एखादा कोपरा आईसाठी राखून ठेवायचा ना. जन्म दिला ना त्यांनी तुम्हाला. आई खडकन म्हणाल्या. दोघींपैकी कोणीही काही बोललं नाही. आईंच्या मनात आलं, वरून केवढा पुळका दाखवतायत ह्या मुली, पण आतून नुसत्याच कोरड्या आहेत. हा तुमचा बेड. म्हणताच पांड्याजी पटकन कॉटवरती बसल्या. आजी हं हो नाही या पलीकडे बोलत नव्हत्या. मुलींच्या वागण्या बोलण्यात थोडं अवघडले पण असलं तरी चेहऱ्यावर सुटलो एकदाचे असे सुप्त भाव दिसत होते. बरं आई, चलतो, थोडा आश्रम बघतो, मग निघू. आजीने फक्त मान हलवली. डोळ्यातलं पाणी अलगदपणे गालावर ओघळलं. अगं आम्ही येऊ ना, बघ इथे कितीतरी तुझ्या बरोबरीच्या बायका आहेत. हो ग बाई, इथे बरेच आहेत. हो, पण आपलं म्हणावं असं कोण आहे? असं म्हणावं असं वाटलं आजींना, पण त्या नाही बोलल्या. मुली निघाल्या तेव्हा आजींच्या आत बरंच काही तटतट तुटत गेलं. मुली आजींच्या खोलीतून बाहेर पडल्या. त्यांना सोडायला दारापर्यंत जावं असंही वाटलं नाही. रक्ताचं घट्ट नातं क्षणात पातळ होऊन गेल्यासारखं वाटलं त्यांना. पाय लुळे झाल्यासारखे वाटले. त्या गळाटल्यासारख्या एकाच ठिकाणी बसून राहिल्या. मुली खोली बाहेर पडल्या. मागे न पाहता बाहेर आल्यानंतर त्यांना मोकळं वाटलं. अवघडले पण गळून पडलं. त्यांनी वृद्धाश्रम फिरून पाहिला. वर जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. वरती जरा वेळ बसल्या. किती छान परिसर आहे ग हा, नाही? सभोवताल बघत मोठी मुलगी म्हणाली. राहा ना मग इथेच. छोटी म्हणाली. मी आणि इथे? छट, चल निघूया. त्यांनी मग बाहेरूनच महादेवाला हात जोडले आणि उतारावरून खाली निघाल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पिवळ्या सुंदर फुलांची झाडे होती. रंगी बेरंगी बोगनवेली होत्या. इतरही अनेक झाडे होती. अख्खा डोंगरच हिरवा कंच दिसत होता. दोघी बहिणी खाली आल्या. आईचा किंवा इतर कुणाचाही निरोप न घेता त्या भराभर फाटकाकडे निघाल्या. वृद्धाश्रमात त्याच वेळी टोल पडले. 4 वाजले होते. चहाची वेळ झाली होती. चहासाठी सारेजण येऊ लागले. खालच्या खोल्यांतील मंडळी लवकर आली. वरची मंडळी हळूहळू कटड्याला हात धरून पायऱ्या उतरत होती. वर्षा सिस्टरने खालच्या खोल्यामधून एक फेरफटका मारला तेव्हा पांडे आजी बसूनच होत्या. आजी चला. पांडे आजींच्या खांद्यावर हात ठेवून वर्षा म्हणाली. कुठं ग बाई? चहा घ्यायला. किती वाजले? 4. चला, सगळ्यांची ओळख होऊन जाईल. वर्षा पांडे आजींना घेऊन आली. सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. एक दोघींनी बोलण्याचा प्रयत्न केला
पण पांड्याजी जेवढ्यास तेवढं बोलल्या आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. म्हातारी नीट बोलायलाही तयार नाही. एक जण म्हणाली, आजी बोलतील त्या. गाडी थोडी रुळायला वेळ लागणारच ना. वर्षा म्हणाली, खरंच पावसाने एकाएकी जमीन ओल पकडते का? त्यासाठी पाऊस मुरत यायला हवा ना. आई म्हणाल्या, बरं चालते, पोथी वाचायची आहे अजून. माई उठत म्हणाल्या, आता कुठली पोथी वाचताय? आपलीच तर पोथी झाली या. कावळ्याजी म्हणाल्या, कावळ्याजी जरा समजेल असं बोलत जा. मी ज्ञानेश्वरी वाचते. काही उपयोग आहे का माई? नसायला काय झालं? वाचताना मनाला शांती तर मिळते. मिळवा हो मिळवा शांती. मी आपली समोर बसते खुर्चीवर, गप्पा करते सर्वांशी. असं म्हणून कावळ्याजी बाहेर गेल्या. अशी शांती काय बाहेरून आत भरता येते? कावळ्या आजी स्वतःशीच म्हणाल्या. लॉनवर छोटूने 8-10 खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. त्यावर बरीच मंडळी बसून होती. सीताराम काका, वर्तक, मंगलाबाई, अम्मा, काही मंडळी बाहेर फिरत होती. एकमेकांशी बोलताना जोराने बोलत होती, कारण सगळ्यांनाच जरा कमी ऐकू येत होतं. आणि या सर्वांशी मोठ्याने बोलता बोलता आई कुणाशी सहजही बोलताना मोठ्यानेच बोलत होत्या. एक दिवस तर त्यांच्या मुलांशी डॉक्टर संजयशी बोलताना जोरजोरात बोलत होत्या. डॉक्टर संजय शांतपणे ऐकत होते आणि आईचं बोलणं होताच ते हात जोडून म्हणाले, माते हळू बोल, मला ऐकू येतं. आई हसल्या होत्या डॉक्टरांच्या आविर्भावाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.